17. नेपाळचा दगडी प्रासाद आणि सय्यद अहमदचे काचघर. आपल्या काचेच्या घरात राहून नेपाळच्या चिरेबंदी राजवाड्यावर दगडफेक करणारे ते प्रख्यात कोणचेसे सय्यद अहमद खान सध्या कोठे आहेत, कोणी सांगाल का हो? श्रद्धानंदात काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या मानाने नेपाळ हा कितीतरी हीनतर देश आहे हे त्यांनी नव्हते का सिद्ध करून दाखवले? ते सय्यद अहमद खान. ते सध्या कुठे आहेत ते सांगाल का कोणी? आम्हाला त्यांना एक अत्यंत आनंददायक बातमी सांगणे आहे. ज्या काचेच्या घरातून ते इतरांवर दगड फेकीत होते, त्या पत्त्यावर त्यांचे नाव लिहून पत्र टाकणे म्हणजे मृत्यूपत्रालयातून, थोडक्यात डेड लेटर ऑफिसमधून ते आमचे पत्रच तेवढे बेपत्ता म्हणून परत आले नाही, तर त्याबरोबर ही झणझणीत सूचनाही मिळाली की यापुढे पत्त्यावरील नावे काही विचार करून लिहावी. मागे एकदा दिगंबर भट महार म्हणून एका पत्रावर नाव होते, तेव्हा आम्ही ती वेडगळ चूक विचारातच घेतली नाही. पण आता पुन्हा हे सय्यद अहमद खान हे नाव या दुसऱ्या पत्रावर पाहून अशा चुकांकडे कानाडोळा करणे पोस्ट ऑफिसास शक्य नाही. सय्यदाचे नावापुढे खान म्हणजे ब्राह्मणाची जात महार लिहिल्यासारखं आहे. तेव्हा अशी घोडचूक पुन्हा होऊ नये, नाहीतर दुप्पट दंड पडेल. पोस्ट ऑफिसातून ही शोभा झाल्यावर श्रद्धानंद पुन्हा काढून पाहिला. ते नाव अगदी तसेच, सय्यद अहमद खान. पण आता पोस्टाकडे परत ते नाव लिहिण्याचे साहस करण्यापेक्षा श्रद्धानंदातूनच सार्वजनिक पत्रव्यवहार करणे बरे असे वाटून हे विचारित आहोत की त्या सय्यद अहमद खानांचा पत्ता कोणास ठाऊक असल्यास आम्हास सांगावा. निदान ही खालील अत्यानंदाची बातमी त्यांस परस्पर अवश्य कळवावी की त्यांनी नेपाळहून अफगाणिस्तानचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जे जे पुरावे दिले ते त्या वेळेस काही हिंदू लोकांस जरी कडू आणि खोटे वाटले, तरी त्यांच्या श्रद्धानंदातील पत्रानंतर अफगाणिस्तानची जी अपूर्व भरभराट आणि कीर्ती झाली आहे, ती वरून आज अफगाणिस्तानच्या शत्रूंनाही ते सय्यद खानचे सर्व पुरावे मान खाली घालून मानावे लागत आहेत. खरोखरच अफगाणिस्तान अत्यंत प्रगतिशील, अत्यंत बलिष्ठ, अत्यंत सभ्य राष्ट्र आहे, यात आता कोण शंका घेऊ शकणार आहे? सय्यद खानांनी लिहिले होते, कुठे तो भिकार, रानटी, जंगली नेपाळ. परवाच अमीराचा केवढा गौरव झाला पाहिलात ना. दळणवळणाची साधने अफगाणिस्तानात झपाट्याने वाढतायत. वाहतूक निर्विघ्नपणे होतीये. अमीर क्रांतिकारक सुधारणा झपाट्याने करतायत. अफगाणिस्तानची राज्यपद्धती किती प्रगतीपर आणि बलिष्ठ, नाहीतर नेपाळची किती कुचकामाची. अफगाणिस्तान बलुचिस्तान घेईल, दुसऱ्या बाजूने तिबेट घेईल. अफगाणिस्तानच्या पाठीमागे इराण, तुर्कस्तान, रशिया, इजिप्त इत्यादी राष्ट्र आहेत. अशी मुसलमानी राष्ट्रांची जूट आहे, तशी तुमची कुठे आहे? अमीर अमान मुल्लाचा केवढा दरारा. सय्यद खानांनी जेव्हा हे अफगाणिस्तानचे सत्यदर्शन व्यक्त केले, तेव्हा अनेक संशयबाज लोकांनी त्यास नाके बुडून म्हटले, हो हो, जरा थांबा. मोटारीबरोबर धावण्यासाठी चेकाळून श्वान प्रथम असं बेफाम धावतं की हे मोटारीला मागे टाकते की काय, म्हणून उकिरड्यावरील त्याच्या जात भैस वाटू लागावे. सय्यद खानची हिंदूंनी केलेली टावाळी शेवटी हिंदूंच्याच गळ्यात आली खरी. कारण सय्यद खानांनी वर सांगितलेल्या सर्व गोष्टींच्या यथार्थत्वाचा अमोघ पुरावा त्यांच्या सांगण्याच्या मागोमाग धावत आला. ऋषीनाम पुनाराद्यानाम वाचमर्थोनुधावती. आता हिंदूंना तोंड उघडण्यास जागा उरली नाही. प्रथमतः अमीराविषयी पहा. अमीराचा केवढा दरारा, केवढा प्रताप, म्हणून सय्यद खान म्हणाले. ते कसे अक्षरशः खरे ठरले पहा. भडंग, भामटे, भिकारडे, फकीर, भिस्त्यांची मुले, चोरांच्या टोळ्या, दीडदमडीचे मुल्ला, जो तो अमीर अमानुल्लाच्या डोक्यावरील मुकुटाचा त्रासदायक भार उतरून अमीरास आराम देण्यासाठी पहा कसा त्याच्या डोक्याशी झोंबत आहे. अमीराचा हा केवढा दरारा.
आणि त्याच्या प्रतापाविषयी विचारूच नका. दुसरा एखादा भेकड असता तर काबूलवर बच्चा सारखा उपटसुंभ चढून येत आहे हे कळताच आपल्या पूर्वार्जित राजधानीच्या वेशीपाशी झुंजत रानात पडता. पण जिवंतपणी पळताना. परंतु अमानुल्लाने तसे कोणतेही भ्याड कृत्य केले नाही. जसा त्याचा प्रताप तशाच राज्यदक्षता. एक भिस्ती काबूलवर ससैन्य चढून येण्या इतका प्रबळ होतो याची क्रूर अमानुल्लाने प्रथम चौकशी ठेविली नाही. चौकशी झाली तेव्हा प्रतिबंध केला नाही आणि काबूलवर भिस्त्याचा मुलगा चढून आला तरी त्याच्यासारख्या या किश्चित प्रतिस्पर्ध्याशी आपणासारख्या राजकुलीत पुरुषांनी लढणे हे आपल्या योग्यतेस काळीमा आणण्यासारखे आहे असे जाणून बंदुकीचा एकही बार न काढता पराक्रमी अमानुल्लाने 5 पिढ्यांची पैतृक राजवट मुकुट सुद्धा जिथेच्या जिथे ठेवून कंदाहारला पलायन नव्हे प्रयाण केले. अरे भिस्त्याशी ते काय लढायचे? अशी लढाई करण्याचा कलंक अमानुल्लाने स्वतःच आजपर्यंत नाही तर नाहीच लावून घेतला. तो शूर अमानुल्ला 24 तासात राजधानी हरला. 4 तासात राज्य सोडता झाला. 4 मिनिटात भावास राज्यपद देता झाला. पुन्हा 4 मिनिटांनी त्याचे राज्यपद आपणाकडे घेता झाला आणि 4 महिने झाले तरी कंदाहारच्या भिंतींच्या आडच्या आड ठाण देऊन राहता झाला. अमिरी गादीवर भिस्ती बसलेलाच आहे. अमानुल्लांच्या अंतःपुरातील नात्या गोत्याच्या राजकन्यका चोरपोर आपापसात वाटून घेतातच आहेत. अमानुल्लाच्या शयनगारात वाटेचे चोर लोळत आहेत. प्रांतोप्रांतीचे अधिकारी भिस्ती अमीर की अमानुल्ला की आम्हीच स्वतः म्हणून अमानुल्लाच्या अमिरी आज्ञेस अवहेलनेची उत्तरे पाठवितच आहेत. हा अमीराचा केवढा दरारा, केवढा पराक्रम. अफगाणिस्तानात क्रांतिकारक सुधारणा होत आहेत सय्यद म्हणतात. अगदी खरं. दाढी करावी की वाढवावी? वाढवलीच तर किती अंगुले, किती हात? टोपी घालावी की पगडी? टोपीच घातली तर ती कशी? वाटोळी की उभी की तिरपी की तुऱ्याची? या अत्यंत गूढ प्रश्नास सोडवणाऱ्या सुधारणा आणि त्यासाठी रक्ताचे सडे सांडणारी क्रांती. बच्चा साकूने तर मुलींनाच नव्हे तर मुलांनाही पडदा राखावा. शाळा सगळ्या बंद ठेवाव्यात. रस्त्यात मुलगा पाहिला की त्याला लोकांनी साष्टांग लोटांगण घालावे. राजकन्यकांना पवित्र आसुरी विवाहाने भिस्त्यांच्या चोरांच्या चिलटांच्या अंतःपुरात दडपावे. शीख अशीख हिंदू पाहिला की लुटावा. काफर म्हणून मारावा. कुराणा वाचून कोणी दुसरे पुस्तक म्हणून ठेवू नये की वाचू नये. कुराणच वाचावे. ते धर्मपुस्तक वाचून बच्चा साकू वागतो तसे धर्मपरायणतेने वागावे. सुधारणांवर सुधारणा. अगदी क्रांतिकारक सुधारणा. आणि पुन्हा ते स्थान जेव्हा पिशाच्य स्थान म्हणून गाजत होते त्यावेळच्या पठाणांच्या परंपरेस अगदी धरून. सेनापती नादिर खानच पाहना. 5 वर्षे विलायतेत मुरून आले पण स्त्रियांस पडदाच योग्य म्हणून मत देतात. झपाट्याची सुधारणा. दुसरे काय? सय्यद खान म्हणतात नेपाळची राज्यपद्धती किती टाकाऊ. अफगाणिस्तानचे राष्ट्रैक्य जूट राज्यपद्धती किती प्रगतीपर, किती बळकट ते आता कोण नाकारू शकेल. नेपाळात अजून एकच प्रधान, एकच राजधानी. तेच आमचे अफगाणिस्तानात पहा. 5 अमीर, 50 राजधान्या. प्रत्येक जण एकतर कोणीतरी अमीर आहे नाहीतर कोण्यातरी अमीराचा प्रधान आहे. प्रत्येक जात दुसऱ्या जातीच्या कंठास बिलगलेली. शिनवाऱ्यांच्या छातीत दुराड्यांची सुरी, शिय्यांच्या छातीत सुन्नींची सुरी. राष्ट्रीय ऐक्य ऐक्य ते आणखी कसे असावयाचे? दर दिवसाला 1-2 नवीन अमीर उत्पन्न करणाऱ्या राज्यपद्धतीहून प्रगतीपर पद्धती कोणची असणार? टिचभर अफगाणिस्तानात 33 टोळ्यांची द्वंद्व युद्ध जुंपलेली पाहून राष्ट्रीय बळकटीचे दुसरे दर्शक ते काय दाखवावे? नेपाळ ही रानटी. अगदी खरे. राजकुमारींना भिस्त्यांची मुले ओढीत नेऊन बलात्काराच्या भोल्यावर नेपाळात कुठे लग्न लावतात? अफगाणिस्तानात अमानुल्ला तसा संगसारीने
अहमदियास मारीत आणि बच्चा साकू हिंदू शिखास मारीत आहे आणि सध्या सुन्नी जसे शियांना मारीत आहे, तसे कोणतेही सभ्य धार्मिक कृत्य नेपाळचे हातून आज हजारो वर्षात एक तरी घडले आहे का? तिथे न मुसलमानांची काफर म्हणून कत्तल उडत आहे, ना हिंदूंमध्ये शैव वैष्णवांना मारित आहेत. मुसलमानांची जूट पहा. पाहिली बाबा, धन्य मुसलमानांच्या जुटीची. अमानुल्ला बच्चाशी बिलगतो, बच्चा अहमद खानाशी, शिनवारी दुराण्याशी, दुराणी खास खेलाशी, जूटच जूट, एकीच एकी, ज्याची त्याची जीवश्च कंठश्च गाठ पडलेली. अशा जुटीचे अफगाणिस्तान एका बाजूस तिबेट, दुसऱ्या बाजूस सिंध पंजाब जिंकून घेईल, हे काय सय्यदांनीच सांगावयास पाहिजे? त्यावेळेस वीरवर अमानुल्लाच अफगाणिस्तानचा पुढारी होता म्हणून सय्यद तिबेट पंजाबच्या विजयावरच संतुष्ट झाले. पण आता तर अमानुल्लाच काय, पण त्याची बायको, त्याची आई, त्याचा भिस्ती, त्याचा भाऊ, त्याचा हुजऱ्या, त्याचा सेनापती सगळेच रणांगणात उतरलेले, सगळेच अमीर. आता अफगाणिस्तान नुसत्या डाव्या उजव्या पुढच्या मागच्या देशाचंच जिंकून न थांबता खाली भूगर्भीय अग्निलोकांवर आणि वर आकाशीय चंद्रलोकांवरही स्वारी केल्या वाचून राहणार नाही. अफगाणिस्तानास जेव्हा समुद्राची आवश्यकता भासेल, तेव्हा पश्चिम समुद्रास हस्तगत करण्यासाठी तो हिंदुस्थानचा सिंध ते काठेवाडपर्यंतचा देश जिंकेल. सय्यदांच्या या म्हणण्यात त्यांच्याच नव्हे तर उभ्या अफगाण राष्ट्राच्या महत्वाकांक्षेचा स्पष्ट उच्चार झालेला आहे. पण ही बातमी काही आजच आम्हास कळली नाही. ती लहानपणापासून ऐकतोय आम्ही. अमीराच्या बापाने त्याच्या आणि बापाच्या बापानेही हिंदी सागराच्या तटाकी एकदा तरी समुद्रस्नान घडावे म्हणून धापाटाकीत जीव सोडले, पण ते समुद्रस्नान घडले नाही. सध्या अफगाणिस्तानच्या टिचभर नद्यातच जे राष्ट्र गटांगळा खात आहे, ते प्रथम त्या नद्या पार उतरू द्या आणि मग जगले वाचले तर मग हिंदी महासागर आपल्या ओंझळीत भरून घेण्यास येऊ द्या. हिंदी महासागरही वाटच पाहत आहे अफगाणांची. समुद्र स्नानासाठीच नव्हे, तर समुद्र समाधीचीही हौस फेडण्या इतका तो खोल आहे. अफगाणिस्तानात दळणवळण आणि वाहतूक निर्विघ्नपणे होत आहे, कोण नाही म्हणतो. एका प्रवाशास 100 शिपायांचे संरक्षण सैन्य घेऊन एका मैलाला 101 जीवावरच्या संकटांना गाठल्यानंतर जगला तर अगदी निर्विघ्नपणे दुसऱ्या मैलात प्रवेशता येते खरेच. पण अफगाणिस्तानच्या प्रबलतेची शेवटची साक्ष म्हणजे सय्यद खान आणि शौकत अली खान आणि अहमद अली खान इत्यादी खिलाफत धुरंधर लोक म्हणतात की मुस्लिम जगाच्या अमानुल्लाला असलेल्या पाठिंब्याची होय. इराण, तुर्कस्तान, इजिप्त, अरब या सर्व मुस्लिम जगाचा अमानुल्लांना पाठिंबा आहे तर तसा तो पाठिंबा होता म्हणून तर अमानुल्लांना सिंहासनावरून ओढण्यासाठी बच्चा साकू 25 माणसांनिशी काबुलात आला आणि अमानुल्ला कंदाहारला निघून गेला. अमानुल्ला नुकतेच युरोपातून, टर्कीहून, इराणाहून त्यावेळेस देशी आलेले होते. मध्यंतरी रशियाच्या दिग्गजानेही आपल्या पाठीवर ही अफगाणी माशी क्षणभर बसू दिली होती. त्यामुळे रशिया ही अमानुल्लाच्या कंता आहे, पाठीशी उभा आहे असे सय्यदांनी म्हटले ते ठीकच होते. आम्हीही म्हणतो रशिया अफगाणिस्तानच्या पाठीशी आहे, जसा पारधी मृगाच्या पाठीशी असतो. रशियाचा का, इंग्लंडचा नाही का अफगाणिस्तानला पाठिंबा? अमानुल्लांना नसेल तर बच्चा साकूला असेल, पण कोणातरी अफगाणास इंग्लंडचाही पाठिंबा आहेच. खिलाफतवाल्यांनी वर्णिलेले पॅन इस्लामी ऐक्य खरोखर फार प्रबळ. अमानुल्ला संकटात पडताच पहा कसा केमाल पाशा 4-4.5 तुर्की माणसेही काबुलाकडे धाडता झाला आणि ती 4 माणसेही काबूलला जाण्याचे आधीच परत केमालकडे कशी तातडीने निघून गेली. आता पॅन इस्लामाच्या हितास्तव आणि प्रेमास्तव या खिलाफत धुरंधरास, विशेषतः आमच्या हिंदी खिलाफतीस आमची एक सूचना आहे. ती हीच
की यापुढे त्यांनी कोणावरही खलिफा म्हणून लालची दृष्टी टाकण्याची घाई करू नये. कारण काय असेल ते असो, त्यांनी दृष्टी टाकली की ती दृष्ट लागते. प्रथम तो तुर्की खलिफा बिचारा सुखासीन होता. पण या हिंदी खिलाफतवाल्यांनी त्याला खलिफा म्हणून त्याचेसाठी खटपट करण्यास आरंभ करताच बिचाऱ्याचा सत्यानाश झाला. होती ती खिलाफत गेली. देशोदेशी भीक मागत फिरू लागला. तोच यांची दृष्टी केमालवर पडली. पण केमालने तर कमालच केली. खलिफाचीच नव्हे तर खिलाफतीचीच त्याने खिरापत उडवली. मध्यंतरी निजामला खलिफापणाचा टिक्का लावण्यास गेले तर त्या बापड्याची जी दैना उडाली ती विचारूच नये. खिलाफतीच्या वाऱ्याने फुगलेला तो हैदराबादी फुगा व्हाईसरायांच्या चिमटीत सापडताच फटकन फुटून गेला. कसला ठराव आणि कसला स्वतंत्र राजेपणा. युरोपियन बबरजीवरही सत्ता चालेनाशी झाली. इतक्यात खिलाफत लालसेस अमीर अमानुल्लाला दिले. अमानुल्लाच्या डोक्यावर धरावयास सतृष्ट दृष्टीने धजतात तो तीच दृष्ट लागून त्या अभिषेक पात्रातच अमानुल्लाची अमेरीही बुडून मेली. म्हणून आता दुसऱ्या कोणाला तरी त्या अशुभ पदवीची अवदसा न भोवो या सदहेतूने आम्ही ही सूचना खिलाफतवाल्यांच करीत आहोत. कारण अलीकडेच ऐकलं की गाजी बच्चा साकूशी मोहम्मद अली सोन्याच्या दूरध्वनीतून टेलिफोनमधून बोलू लागले आहेत. म्हणून ही विनंती आहे की आता बच्चा साकूला तरी खलिफापणाची दृष्ट लावून त्याचा सत्यानाश करू नका. अजून बच्चा येतो. 4 दिवस राजवाड्याची मजा मारू द्या त्याला. पुढे मागे त्याचा नाश जेव्हा अगदी जवळ येईल तेव्हा पॅन इस्लामचा खलिफा होण्याची आकांक्षा आपणहून त्याचे डोक्यावर येईलच. आता सय्यद खानाचा निरोप घ्यावयाचा. पण तो बिचाऱ्या जंगली, असभ्य आणि असंघटित नेपाळी भाषेत न घेता त्याच्या अफगाणिस्तानच्या पूज्य असलेल्या कवी हजरत शेख सादी यांच्याच शब्दात घेणे बरे. सादी म्हणतात, सदिया आज रोजे अजल हुस्न बतुर्की दादंद अलको दाना ई फईम बयुना दादंद नाजो अजज क्रिश्मा हमादर आलम हिंद बेवकुफव जहालत खास अफगाण दादंद. अर्थात हे सादी, सृष्टीची रचना होताना रूप तुर्कांना मिळाले, विद्या आणि बुद्धी युनांना म्हणजे ग्रीकांना मिळाली, कोमलता, माधुर्य, हावभाव, सभ्यता हिंदुस्थानच्या वाट्याला आली आणि उनाड मूर्खता आणि पिशाच्यपणा अफगाणिस्तानला देण्यात आला. नमस्कार सय्यद खान. येतो आता. दिनांक 30 मार्च 1939.